शुभ सकाळ सर्वांना। आज खूप छान असा योगायोग आहे आणि आज चौथा श्रावणी सोमवार, गोकुळाष्टमी असे दोन योग एकत्र आलेले आहेत आणि आजचा दिवस खूपच प्रसन्न आहे। मी आज जरा लवकरच माझं आवरलेलं आहे कारण मला केंद्रात जायचं आहे। आज रुद्राभिषेक आहे 8 वाजता, दर सोमवारी सकाळी 8 वाजता केंद्रात रुद्राभिषेक असतो आणि त्या अभिषेकाला मी जात असते। त्यानंतर मला ग्रंथाचं वाचन करायचं आहे आणि 2 तास लागतात वाचायला। आता सकाळचे 5:45 झालेत, तर 2 तासात माझं वाचन होऊन जाईल आणि त्यानंतर मग मी रुद्राभिषेकाला जाईल आणि संध्याकाळी परत आम्हाला आज गोकुळाष्टमी पण साजरी करायची आहे। देवपूजा माझी आवरली आहे। मी देवपूजा कशी करते ते तुम्हाला आज दाखवते। अशा पद्धतीने मी रोजची माझी देवपूजा असते। माझी म्हणजे सकाळची सुरुवात इथनं होत असते। श्री स्वामी समर्थ। छान असं बाळकृष्णाला पिवळ्या कलरचा मी ड्रेस घातलाय, गणपती बाप्पाला जास्वंदीच्या फुलांचा ड्रेस घातलाय। इकडे नवनाथांची पोथी आहे। माझी नवनाथांवर खूप श्रद्धा आहे। इथे बसून मी वाचन करत असते रोज। मला स्वामींची सेवा करायला आवडतं। केंद्रामध्ये खूप छान असं सांगितलं जातं, म्हणजे शिकवलं जातं, संस्कार वगैरे सगळं व्यवस्थित अगदी छान होतात केंद्रामध्ये, म्हणून मी केंद्रात जाते। मला खूप छान असं शिकायला मिळतं। यांचं पण सकाळी लवकर आवरलंय आणि हे नगरला चालले। काय कार्यक्रम सामाजिक जागृती। हा, तर यांचा समाज जागृती मेळावा आहे, त्यामुळे हे पण नगरला चालले आणि यांचं यावरला आता हे पण निघतील आणि मी आता वाचन करायला बसणार आहे। सकाळचे आता 8 वाजलेत आणि माझं वाचन पूर्ण झालेलं आहे आणि आता मी केंद्रात निघालेली आहे रुद्राभिषेकासाठी आणि प्रगतीला आता फोन करून बोलवते। प्रगती आणि मी केंद्रात जाणार आहे, तर चला मग श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये। श्री स्वामी समर्थ केंद्रात आलोय आम्ही आता। प्रगती गेली आतमध्ये। आरती वगैरे झाली आहे आमची आता आणि सगळी अभिषेकाची सगळी तयारी केली आहे। काय म्हणता? गोकुळाष्टमी उद्या सोडायची, आजचा सोमवार धरायचा पूर्ण। हो, संध्याकाळी काय खायचं? संध्याकाळी फराळाचं खायचं। हा, बगर खायची। हा, आणि गोकुळाष्टमी पण लागू पडती, मग आता दिवसभर काही नाही खायचं, पण मग मस्त पैकी पोटाला आराम द्यायचा आजचे दिवस। हा, पाऊस कंटिन्यू चालू आहे। 5 दिवस झाले ना, 4-5 दिवस झाले तसं सारखा पाऊस चालू आहे। करा सुरुवात। हो, नेत्र श्वासवंदन कंता टोपीचे महाराज दंड कमळधर कंटाकर क्षिगत्र एकूण त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ। पाही माम। आता करूया प्रार्थना। जय 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 अगरणा परत परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या। जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा ब्रह्मांडाधीश वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम। 9:30 वाजले आहेत आणि आमचा रुद्राभिषेक संपन्न झाला आहे। यांना खूप थंडी वाजली कारण की जोराचा पाऊस येतोय, जोराचा पाऊस चालू आहे। थंडी नाही सगळ्यांनाच वाजत होती थंडी, पण तिथे कुलकर्णी ताईंना गरम होत होतं ना। केंद्रातून आता मी घरी आले आहे
सकाळी लावलेला तुळशीपासला दिवा अजून चालू आहे. माझा आवाज आला की चालले पडू पडू बघित धरला मोबाईल. किती गोड हसते. अयो म्हणजे पलू पलू का करतोय. सर्दी झाली. परूल सर्दी झाली. दाखव काय सर्दी बिडदी नाही झाली. आता उठली काही पलू चिप्पलू चिप्पलू आम्ही नाकर शिकायला लागलो आता. चिप्पलू नाक शिकून दाखव. छी छी छी. झालं काय झालं परी. जो तुला कोणी सांगितलं अर्ध्या झोपेतून उठायला. बघितलं का माझं झुल्याचं डेकोरेशन चालू आहे. मी डेकोरेशनला आता सुरुवात केली आहे आणि मी सगळं सामान आज दुपारी घरातले कामं आवरल्यानंतर मी सगळं सामान जे जे लागतंय मला डेकोरेशनसाठी नैवेद्यासाठी सगळं खरेदी केलं. परीसाठी छान छान ड्रेस आणला आहे ना परी. आणि आता डेकोरेशन करते तर परीला आता ते सगळं मोडायचंय म्हणून आरडाओरडा चाललाय. हो ना. कोण करता आरडाओरडा. परी बघितली का आमची कशी आरडाओरडा करते. काय 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 करायचं. झुला बनवायचा ना. बाळकृष्णाला झुला बनवायचा ना परी. छान छान. रडू नको. आपण जुजू बाळा करू बर का. आम्ही दरवर्षी गोकुळाष्टमी साजरी करतो पण साध्या पद्धतीने साजरी करतो कारण माझ्याकडे काही पाळणा नव्हता. पण ह्या वेळेस मला पाळणा गिफ्ट मिळालाय आणि मी मस्त पाळणा सजवते आता. आमच्या सासूबाई अगोदर करत होत्या गोकुळाष्टमी साजरी आणि या वर्षी आमचा संकेत वृंदावनला गेला त्याच्यामुळे तो म्हटला मम्मी गोकुळाष्टमी साजरी करायची आपल्याला. त्याच्यामुळे आता माझी चालली गोकुळाष्टमीची तयारी. करू नको घेऊ बाळा. ते कसं काम करायचं आता सांगा तुम्ही. बघा कशी मदत करते मला काम करायला. बरी नको घेऊ बाळा. ते नाही घ्यायचं. हे बघा कशी फुलं तोडतीये. काय करायचं आता परी. काम करायचं की नाही. मला तर आता गौरी गणपतीचं मोठं म्हणजे काळजी पडली आता. परी मॅडम आमच्या महालक्ष्मी उभ्या राहून देईल तर जागेवर. ती नुसती घेऊन पळती काय माहिती आता. ते नाही घ्यायचं बाप्पाचं आहे. जय बाप्पा कर. जय बाप्पा कर परी. हात नाही लावायचा. जय बाप्पा करा. काय नको बाळा. ते तुला नाही जमणार. ते हाताला चिकटत. तुला नाही जमणार. काय काय पाहिजे तुला. फुल थांब मी देते. ते नको काढू. इथं बैस खाली बैस खाली बैस बैस खाली. मी तुला फुल देते. थांब थांब तुला फुल देते बर का. परीला फुल देते आता मी. सांगा आता तुम्हीच सांगा आता कसं डेकोरेशन करायचं. थांब ना थांब ना थांब ना. थोडं थांब मी तुला फुल देते. तुम्हाला मदत करते डेकोरेशन करायला. पलू थांबा बाळा. ही आमची छोटी राधा लय डेंजर आहे. नको ना परी नको ना बाळा. मी तुला देते ना फुल देते ना. देते देते. बैस खाली बैस खाली बैस खाली बैस. मी तुला फुल देते. आई काय करते. आई काय करते. बाप्पाचा झुला बनवती. आपल्याला जय बाप्पा करायचं ना परी. जय बाप्पा करायचं ना. आमच्या परीला जय जय बाप्पा करायचं. छान छान. बाबा राणा नको बाळा. बाळकृष्णाचा झुला बनवायचा. इतका सुंदर झुला गिफ्ट केलाय. बस कधी मला खूप आवडला हा झुला. छान छान एकदम मस्त मस्त. वा वा. बाळकृष्णाचं आहे बाळा. थांब परी मी देते तुला फुल देते ना. थांब ना थांब ना थांब. तू बैस खाली बैस ना खाली बैस ना. तू ऐक ग खाली बैस ना बाळा. जय बाप्पा करायचं आपल्याला. जय बाप्पा करायचं बरं का. हात नाही लावायचा. खाली पडलेले यांना समजवतो समजवतो अर्धा वेळ निघून जाणार. बाप्पाला जुजू बाळा. तू जुजू करायचं परी नको. कसं करायचं आता मला काही कळेल. इकडं आण ना इकडं आण. वा 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 काम करते. परीने दिलं परीने दिलं. ते राहू दे लावलेलं राहू दे. ते आण खुर्ची आण इकडं. खुर्ची आण परी खुर्ची आण खुर्ची आण. आता बोलून बोलूनच हैराण होणार आहे माणूस.
मी कशी करते बघ बर का परी. मग परी मोठी झाल्यावर अशीच शिकत. हा बस. हा वा वा वा. नाही दादा नाही येते इकडे. थांब ना मी देते ना तुला. थांब ना. थांब ना. हा दुसरं फुल देते थांब. परी राधा बनायचा ना. छान छान ड्रेस घालायचा ना. मस्त परीसाठी आता परी आणली. हा परीला राधा बनायचं. ते काढू नको बाळा. थोडं थांब जरा. मला ऍडजस्ट करू दे. हे कधीपासून बसत होती मम्मी तू? काय गोकुळाष्टमी? हो. गोकुळाष्टमी दरवर्षी आपण करतोच साजरी. पण यावेळेस असं झुला असल्यामुळे ना थोडा जास्त इंटरेस्ट येईल गोकुळाष्टमीला. आहे ना बाळा. परी तोंडात नाही घालायचं घाणेरडी. तोंडात नाही घालायचं ते गंदा. छे ते नको घेऊ. राहू दे. शांत राहा. ते नाही घ्यायचा. शहाणी ना तू. शहाणा बाळा आहे ना. अरे मग हो ना. हात नको लाव. तिकडे आता फटके देईल ना तुला. मी दिलं ना खेळायला. आता फटके खाईल परी. काढू नको. परीला खेळायला दिलं तरी मम्मीच्या मागा लागली. नको ना परी. शांत राहा बरं. हे डेंजर. डॉन नको घेऊ ते. परी घेऊ नको परी. बाप्पाच आहे ते. घ्यायचं नाही. परी फटके खायचे तुला. फटके कसे खायचे परीला? छी ते तोंडात जाईल बाळा. नको. तिला कोणीतरी सांभाळा. परी थोडं शांतीला धरवर का तू. हा मला दम देते. तुझ्याकडे बघू का. शांत बस म्हटलं तर ऐकत नाही. गप गप्प बैस. तू गप्प बैस. दम नको देऊ मला. हुशार. त्रास देते. आल्या मॅडम आल्या. हसत येऊ नका इकडे. इकडे घेऊ नको फुल. घेऊ नको. हो मागा. हो मागा. परी माग हो. परी इतका त्रास देत होती ना. आम्ही लगेच तिला झोक्यात टाकून दिलं. झोप आता परी. हा ज्या दिवशी खूप काम असतं ना त्या दिवशी आमच्या परीला झोपच येत नाही. जसं काय सगळं काम हिलाच करायचं असतं. असा कामाचा लोड हिला आलेला असतो. फक्त पसारा करायचा असतो. डेंजर आहे डेंजर. झोप झोप. आज झोपलीच नाही दिवसभर. अशीच करते ही दरवेळेस. संध्याकाळी राधा बनायचं ना तुला. रात्री परील छान छान मेकअप करायचा ना. जुजू बाळा करा आता. त्यांनी मदत केल्याशिवाय माझं कुठलंच काम पूर्ण होत नाही. पिन कुठं टाकली ते याच्यामध्ये टाकायचं. हो चालेल ना.
नगरवरून आल्यानंतर सतोष पप्पांनी मला आहे ना बरीचशी मदत केली डेकोरेशन करायला. आणि आता संकेत डेकोरेशन करतोय. तो वृंदावनला जाऊन आला त्याच्यामुळे त्याला माहिती आहे तिथं कसं डेकोरेशन करता काय करता, त्याच्यामुळे चाललंय त्याचं डेकोरेशन. आणि ही नवीन आता बाळकृष्ण आम्ही घेतला आहे. यावर्षी बरीच आम्ही खरेदी केली बाळकृष्णाची. अजून चाललंय आता हळूहळू एक डेकोरेशन करतोय. परी आमची त्रास देते त्याच्यामुळे तिला घ्यायला एक माणूस लागतं स्पेशल. सगळं उचलून पळते. हा सगळं उचलून पळते आहे ना परी. परीला तर आधा बनायचं आहे. ओ काय 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 हा फूल मामा फूल लावतोय. तिथे नैवेद्य ठेवायला जागा ठेव बरं का. आपलं ते असं पानाचं ताट. मामा हे का पानं? हो असंच पण थोडं छोटं आहे, छोटी साईज.